बघा आपली चंगू मंगू वाघाला जरा सोडलं अळंबी बघा हळू अलगद खेचा. छान अशी भाजी बघा आपली झाली आता तयार. मी कापते हा. चला आज वाघ्याला घेऊन आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला चाललोय. वाघू पक्ष्यांचा आवाज बघा किती मस्त येतोय इकडनं येतोय. वाजलेत किती सकाळचे 6:10 झालेली आहेत. वाघ्या आपला एकदम मस्त आहे आता छान झालं आहे. पण त्याला म्हटलं एक दिवस जरा सोडायला नको म्हणून त्याला सोडलं नाही आज. तर एक राऊंड मारून आणतो. शेरू गेला खेळायला. सारखा कुरकुर कुरकुर करत होता घरामध्ये म्हणून मग निघालो सकाळच. चला त्याला काय चावू लागली वाटतं शेरूची. कशी चावू लागली रे. चला वातावरण बघा किती छान झालं. वर ढग बघा. पाऊस पडेल ना कधी पण. हे बघा त्याला सोडलं आता. तशी सू करायचं बाकी आहे ना. असं चैनमध्ये बांधून ठेवलं काही करत नाही. मग हे बघा त्याच्या कानाला ना हलकीशी जखम झाली आहे. तुम्हाला कान दिसतोय. ते हात लावून देत नाही ना. पाऊस येतोय वाटतं आता. अगे ये चला जरा जाऊया आपण पटकन तिथपर्यंत. ही बघा अळंबी काढती. फुललेली अळंबी आहे ही. चांगली आहे पण काल सापडली ना कुठली. हां ही बघा. हां छान आहे. ह्या बघा 3 आहेत फुलले आहेत. बघ अळंबी बघा हळू अलगद खेचा. काढून खातात ना. आत्ता बघा दिवस आहे ना पूर्ण उगवलं आहे. मग अशी थोडंसं जरा अंधारसारखं वाटत होतं आम्ही आलो तेव्हा. आता छान झाले. बघा आपली चंगू मंगू वाघाला जरा सोडलं कारण त्याला शिसू पण करायची होती ना. आणि शेरूसुद्धा आलेला आहे. शेरूला चावू लागले असेल तो आला मग मागे मागे आमच्या. तर जरा आता एक राऊंड मोठं जरा फिरतो ह्या गवतामध्ये. छान झालं ना वातावरण. मस्त वाटतं बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि सकाळी सकाळी फिरायला मस्त वाटते. 4 अळंबी आपल्याला सापडलेल्या आहेत. ह्या बघा फुललेल्या. म्हणजे काल जिथे सापडलं ना तिथेच 4 अळंबी होत्या. सकाळी सकाळी म्हटलं चला भाग्याला राऊंड पण मारून आणूया आणि आपलं चालणं पण होईल म्हणून मी ह्या साईडला आलो होतो. मस्त वाटतंय मागे थोडंसं. हां वाघ्या आपला आता बरा आहे एकदम छान आहे. त्याला औषध वगैरे आणलं आहे ना त्याच्यामुळे लगेच एकदम छान झालं आहे. हलकीशी फक्त जखम आहे नावाला फक्त. पण काय होतं तर हात वगैरे लावून देत नाही ना त्याच्यामुळे जरा गडबड झालेली आहे. तर आता आहे व्यवस्थित आहे तो. चला आता थोडा इथे फिरतो आणि पाऊस येणार आहे वाटतं. इकडे रे. कसं इकडे हिरवंगार ना नुसतं. छान वाटतं बघायला डोंगर. तर घरी आल्या आल्या लगेच इथे अळंबीना साफ करायला सुरुवात केली. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कालसुद्धा आम्हाला अळंबी सापडली. बऱ्याच जणांच्या आपल्याला कमेंट्स होत्या ताईंच्या भाऊंच्या की यावर्षी तुम्ही अळंबी शोधायला नाही का गेलात.
तर मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की नशिबाने बघा ही वस्तू आहे ना, म्हणजे ही अळंबी आहे ना सापडते, आणि तशी आम्हाला सापडलेली आहे कुठेही न जाता. म्हणजे रानावनात खूप फिरावं लागतं तरी सुद्धा आम्हाला बघा सापडलेली आहे. तर हा झाला नशिबाचा भाग. तर अळंबी सापडली, ती घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ती स्वच्छ धुणं खूप गरजेचं. स्वच्छ धुवून घेतली. त्यात ना भरपूर अशी माती असते, आणि फुललेली अळंबी असते ना ती तर अजून स्वच्छ करून म्हणजे घ्यावी लागते ती. जर का ती जास्त फुललेली असेल तर ती अशी अळंबी आहे ना खराब झालेली असते, त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन आहे ना साफ करावी लागते. तर इथे मी साफ करून घेतली, आणि आदल्या दिवशीची अळंबी होती ती पण सगळं बाहेर काढून ठेवली. नाश्त्याची तयारी इथे करायला सुरुवात केलेली आहे. माझा कुकरसुद्धा लावून झाला होता. आज नाश्त्यामध्ये बटाटे पोहे खाण्याची इच्छा झाली होती. म्हणजे मला की नाही बटाटे पोहे खूप आवडतात, त्याच्यामुळे आज मी बटाटे पोहे केले होते नाश्त्यामध्ये. गेली लाईट. आज लाईटचं नाटकच चालणार आहे. हे बघा, हे आपलं बागेतलं नवीन फूल. कोणाचा बड्डे होता ना त्यावेळेस बघा झाडं लावलेली ना. साईज बघा फुलाची किती मोठी आहे. गुलाबी रंग आहे, हलका गुलाबी रंग. माचक्या चाफा एकच काढला, संध्याकाळला पण ठेवले. तर इथे देवपूजा बघा आपली करून झालेली आहे, आणि देवपूजा झाल्यानंतर लगेच मी किचनमध्ये गेलेले आहे दुपारचं जेवण करायला. आज वार काय तर सोमवार, आणि सोमवारची की नाही लाईट नसते आमच्याकडे, म्हणजे जातेच लवकर 10च्या दरम्यान लाईट जाते. त्याच्यामुळे घाई घाई की पटकन आहे ना जेवण करून घेऊया. गावच्या ठिकाणी या अळंबीला रोवणं असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. आमच्या इथे अळंबी म्हणतात, रोवणं म्हणतात. मी मात्र अळंबी म्हणते कारण मी शहरात राहिलेली आहे त्याच्यामुळे. तर इथे जी अळंबी आहे ना ती बघा मी चिरायला सुरुवात केलेली आहे. आता चिरतेवेळी पण खूप लक्ष ठेवावं लागतं. फुललेली अळंबी असेल ना तिथे जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण कधीकधी जास्त अशी फुललेली अळंबी असेल तर आतमध्ये ना सूक्ष्मजीव म्हणजे बारीक बारीक जंतू असतात, जे आपल्याला डोळ्यांनी पण दिसत नाही. त्याच्यामुळे असं आपल्याला वाटलं की नाही ही खूप फुललेली आहे, ते सरळ अळंबी ना ती फेकून द्यायची, अजिबात खायची नाही, नाहीतर ती विषारी एक प्रकारे होऊन जाते. त्याच्यामुळे म्हणजे ह्या ज्या अळंबी असतात किंवा रोवणं असतात ना त्यांची पण काही दिवस असतात. म्हणजे कळीची असेल ना ती सगळ्यात बेस्ट, म्हणजे ती फुललेली नसते, आणि फुललेली पण ताजी का शिळी ती आपल्याला पटकन अशी माहिती पडते हातामध्ये घेतल्यानंतर. तर इथे चिरताना पण मी खूप लक्षपूर्वक चिरून घेतलेलं आहे. प्रत्येक अळंबी आहे ना ती लक्ष देऊन देऊन आणि खोलून खोलून ती मी व्यवस्थित हे करून चिरलेली आहे. आता रेसिपी पटकन तुमचे शेअर करते. आज साधी सिंपलच करणार होते, फक्त कांदा टोमॅटो टाकून. काही जण वाटप टाकून पण करतात, प्रत्येकाची बघा पद्धत वेगळी. तर आमच्याकडे सुकी हवी होती म्हणून मग कांदा टोमॅटो टाकून बघा मी सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलं, त्यात कांदा टाकलेला आहे, थोडीशी लसूण टाकलेली आहे, आणि आलं, आणि चांगलाचा कांदा लसूण वगैरे लाल करून घ्यायचं. मग त्यात टोमॅटो टाकायचा. नंतर तिखट मसाला म्हणजे जे आपले मसाले आहेत ना घरातले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, ते सगळं टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला तो तयार करून घ्यायचा, आणि नंतरला ही जी चिरलेली अळंबी आहे ना ती टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. जर का अगोदर तुम्ही मीठ टाकलं तर आपली भाजी खारट होण्याची शक्यता असते, कारण थोडंसं पाणी की नाही अळंबीला सुटतं. त्याच्यामुळे तर एक वाफ अगोदर येऊन द्यायची, आणि त्याच्यानंतर मग इथे मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची, आणि नंतरला मग व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. वर पुन्हा झाकण ठेवायचं, आणि त्या झाकणावरती पाणी ठेवून वाफेवरती ही भाजी आहे ना शिजून घेतली मी. म्हणजे वाफेचं पाणी होतं, आणि मग ती भाजी शिजते. एक 5 मिनिटामध्ये भाजी ही तयार होते. जर का कोणाला ग्रेव्हीवाली हवी असेल तर ह्यात वाटपाचा पण वापर करू शकतो. चला, लाईट जाईल या भीतीने आज मी जेवणाचं काम आहे ना पटापट करून घेतलं. आता भाजी आपली ना 5 मिनिटामध्ये शिजून जाईल. सगळं माझं झालेलं आहे जेवणाचं काम. फक्त चपात्या करायच्या आहेत, ते पण एक 4-5 चपात्याच करायच्या आहेत, त्या पण होऊन जातील. आता बाहेर की नाही पाऊस बारीक बारीक पडतोय. कुणाला जेव्हा बाहेर गेलेत त्यांचं रान साफ करायचं काम चालू आहे. लाईटीचा झटका हे बघा. ही भाजी ना अशी भरपूर दिसते, पण ती शिजल्यानंतर की नाही कमी होऊन जाते. हा बघा जोरात आला पाऊस. भाजी बघूया आपण आता.
ही बघा छान अशी भाजी बघा आपली झाली आता तयार. एकदम सुकी पण नाही आणि एकदम अशी घट्ट पण आहे. पाणी कसं सुटतं ना आपोआप. बस आता इथे गॅस आहे ना हा बंद करून टाकते मी. झाले भाजी आणि चपात्या करायच्या आहेत. एक 4-5 चपात्या करायच्या. चला बंद करूया झाकण. आज सकाळपासूनच थोडीशी तब्येत ना मला माझी बरी नव्हती वाटत. त्याच्यामुळे पटापट काम आटपून मला ना थोडासा आराम करायचा होता. त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच मी किचन वगैरे जे काय होतं ना ते आटपून घेतलं. म्हणजे नेहमी आटपूनच घेते पण आज थोडंसं पटापट असं करायचं होतं. आणि किचन आटपून झालं लगेच कपडे जे काय होते धुवायचे ते धुवून घेतले. आणि मग जवळजवळ 1 ते 1.5 तास मी दुपारी की नाही आराम केलेला आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे. पाऊस बघ कसा भरला आहे. तो पपई काढतोय. पपई भरपूर पिकलेत. तुम्हाला वर दिसतं समोर बघा इथे पपई ना पक्ष्यांनी खाल्लंय. मगापासून 4-5 पक्षी येत आहेत आणि खात आहेत. आणि ते झाड पण नाही ना तोडायचे विचार चालले. आता नाही नंतरला. कधी पण ते झाड पत्र्यावरती पडेल. कोण चढतंय वरती? काका चढतायत. 5-6 नाही जास्त. तो पपई ना हे बघा किती सगळे तयार झालेत काय. झाड पण हे करायचं. हाय हाय अजून दिसतात 2. त्या साईडची पण आहेत 2-3. थोडे थोडे उजळले ते. पाऊस पण आला. बस झाली चला परत परत तोडू चला बस. तो किती मस्त पाऊस पडतोय बघा. आणि हे बघा आपले पपई. हा बघा हा पक्ष्यांनी खाल्लाय वाटतं. हा बघा हा पपई मी कापते. हा परवादिवशी काढलेला आहे. आत्ता काढलेले आहेत. थोडेसे कच्चे आहेत ते. 2 दिवसात तयार होतील. एक बी नाही एक पण आतमध्ये असं आहे काय. आतमध्ये बिया असेल तर काय असतं. साल नाही काढले आता अशीच. चाट मसाला टाकू वरती. चाट मसाला नको. छान लागतो चाट मसाला टाकून. थोडासा चाट मसाला टाकायचा. ही चवीला एकदम भारी लागतो पपई. शेरू तो येतो येतो आई बरोबर. ए शेऱ्या येतो फिरायला. येतो तू फिरायला. गुंज गुंडू म्हणजे गुंडू म्हणजे गुंडू म्हणजे गुंडू. वाघ्याला दुसरीकडे बांधून ठेवले ना पाट्या साईडला. म्हणून त्याला आवडत नाही. दुपारी गेला होता त्याला भेटायला. त्याला शिसू करायला सोडलेलं ना तेव्हा. कुणाला बाबा बघायला गेले तर हा पाठीमागे होता. मत्ती करतो ना. मत्ती म्हणजे लाड करत असतो ना. मग त्याला दुखापत होईल की नाही. अगं म्हणजे गुंजू छोनं म्हणजे छोनं. येतो चाली करायला. येतो येतो नाही ना नाही ना. येतो तू. वाघ्या झोपलाय आपला. चला. मला कशाला मला बाहेर बोलवलं ते सांग पहिला. मी घरामध्ये होती माझं काम करत. मला वाटतं बाहेर ये म्हणून.
तेव्हा मग माझं असं मन होतं बाहेर फिरायचं. आता माझी इच्छा नाही आहे. समजलं का? हा काय दिवस मावळायला आला आता. हे सगळं साफ करू काय ना होईल हळूहळू साफ, जास्त चिंता नाही करायची. हळूहळू नाही हळूहळू 2 वर्ष झालं होतंच ना, आता हा 3रा वर्ष आहे, तो पण होईल. आणि झाल्याशिवाय राहणार आहे. पक्ष्यांचा आवाज बघ, अशा संध्याकाळच्या वेळेस ना, कुठला पक्षी काय होते, वेगवेगळे पक्षी. आणि हे बघा, हे तुम्हाला सागाचं झाड दिसतंय का वरती, त्याला पण मोर आलाय बघ, आलाय ना. मोहरलाय मस्त. हां, आता हे जे बियाणं असतं ते पडतं आणि मग ही झाडं आहेत ना सागाची, आपोआप रुजतात. तो काय हा बघा इथे समोर हे मोठ्या पाण्याचं झाड दिसतं ना तुम्हाला, हा बघा, हा 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 हे पण सागाचंच झाड आहे. असं असतं सगळं निसर्गाचं. तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.